वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यासाठी ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व आता मी हिला बारीक चिरून घेणार आहे। त्यात मी 1 वाटी चण्याचं पीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे धना पावडर व 1 चमचा लाल तिखट घालणार आहे व चवीपुरतं मीठ। आणि हे मिश्रण मी आता तयार करून घेणार आहे। या अशा पद्धतीने मी सर्व कोथिंबीर आता बारीक चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने आता मी सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे। आता आपण हा डो बनवून घेऊया। यात आपण कोथिंबीर, चण्याचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, थोडी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि थोडंसं जिरा पावडर। आता आपण याचा व्यवस्थित डो करून घेऊया आणि वड्या तयार करून वाफवून घेऊया। आपण चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेऊया, म्हणजे आपल्या वड्या खाली चिटकणार नाहीत आणि ते शिजल्या की व्यवस्थित अलगद काढता येतील। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे करून वाफवून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे गोळेही करू शकता। आता आपण यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी यांना वाफवून घेऊया। चला आपण बघूया आपल्या वड्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत की नाही। चेक करूया। आपल्या वड्या आता व्यवस्थित वाफलेल्या आहेत। आपण गॅस बंद करूया आणि यांना थंड होऊ देऊया। थंड झाल्या की आपल्याला हव्या त्या आकारात त्यांना कापून घेऊया व आपण डीप फ्राय करूया किंवा शॅलो फ्राय करूया। दोन्ही पद्धतीने आपण ह्या वड्या करू शकतो। कोथिंबीर अतिशय हेल्दी आहे शरीरासाठी। कोथिंबीरच्या वड्या खाल्लेल्या चांगल्या आहेत। लहान मुलांनाही खूप आवडतात, मोठ्यांनाही आवडतात, सगळ्यांनाच या वड्या खूप आवडतात। तुम्ही नक्की ट्राय करा। वड्या आता आपल्या थंड झालेल्या आहेत। आता आपण यांना व्यवस्थित आकारात कापून घेऊया। आता आपण वड्या व्यवस्थित कापून घेऊया अशा पद्धतीने। आकार साईज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। हलक्या हाताने कापून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण आता सर्व वड्या व्यवस्थित कापून घेऊया। तुम्ही याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकता। कढई आपली तापलेली आहे। आता आपण यात तेल ओतूया। तेल आपलं चांगलं तापलं की आपण या तेलात वड्या फ्राय करून घेऊया।
पण चेक करूया तेल तापलेलं आहे का. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण यात एक एक वडी सोडूया. हलवून घेऊया व्यवस्थित. नाहीतर आपल्या वड्या खालून करपतील. चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आपल्या आता छान फ्राय झालेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. वड्या आपल्या आता खाण्यासाठी तयार आहेत. एन्जॉय. गरम गरम कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.